काही नसलं तर ह्या विषयावर यायचे. त्यामुळं व्यक्तिगत जीवनात दादांचा जो वागण्याचा स्वभाव होता, मला वाटत नाही की अशा प्रकारची वागणूक ही नीटनेटकेपणाची, आपुलकीची आणि कडक स्वभावाची दुसऱ्या कुणाची आम्हाला कधी मिळाली असेल. खरं म्हणजे 98 साली दादा बँकेचे अध्यक्ष झाले, मी साखर संघाचा अध्यक्ष झालो. महाराष्ट्रात आम्ही दोघांनी दौरा काढायचं ठरवलं. मग विदर्भापासून सगळ्या कारखान्यांना, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या कारखान्यांना भेटी द्यायचा कार्यक्रम केला. काही कारखाने बँकेचे अध्यक्ष येणार आहेत, बँकेचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कारखाना ऊस नसला तरी चालू ठेवायचे. एका कारखान्यावर आम्ही गेलो, त्या कारखान्यावर जाताना ऊस नव्हता. तर संस्था चालक म्हटले, दादा ह्या बाजूने ऊस येत नाही, तिकडच्या बाजूने ऊस येतो. बरं म्हणतो. मग आम्ही गेलो. त्याने काय कारखान्यात आम्हाला जाऊन दिलं नाही, कारण धुराडं चालू होतं. पण बाहेरच स्टेज घातलं, मोठा सत्कार वित्कार केला. वेळ कमी होता. दादा म्हटले आता जातो आम्ही. त्यालाही ते सोयीचं होतं. ठीक आहे दादा चला म्हटले. गाडीत बसल्या दादांना मी पुढे म्हटलं, दादा आता तिकडं आलो, आता इकडं निघालो, इकडं पण ऊस नाही, तिकडं पण ऊस नाही. आता दादांनी लावला त्याला फोन. हे म्हटले काय सांगतो, म्हटले इकडेही ऊस नाही, तिकडेही ऊस नाही, तू काय आम्हाला मूर्ख बनवतो का? एवढे दादा फोनवर त्या कारखान्याच्या अध्यक्षाला बोलले. सांगायचा मुद्दा की जे समोर दिसतंय त्याचा तिकडेच तुकडा पाडण्याचा स्वभाव दादांचा आम्ही फार जवळून बघितला. खरे म्हणजे आज परिस्थिती बदललेली आहे, पण बदललेल्या प्रत्येक राजकीय लोकांना असं वाटायचं की दादा फार तापट आहेत आणि चिडतात. पण दादा फार धोरणी होते. दादांची राजकीय समज प्रचंड जास्त होती आणि पुढं काय होऊ शकतं, काय करणार आहे आणि आपली ताकद किती याचा दादाने एवढा कदाचित कुणाला अंदाज नव्हता. त्यामुळे दादांचं सेल्फ असेसमेंट देखील स्ट्रॉंग होतं. आणि मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर 2019ला आमच्या कार्यालयात काही फारशी गर्दी नसायची. म्हणजे आले धनंजय मुंडे आले, दिलीप तायराव आले, संजय आले, असे कोण आले तरच आमच्याकडं जरा एक 10-15 जण आले, कारण ते ओटीचा टाईम होता 18-19चा काळ. आम्ही एक सर्वे केला आणि दादांना मी म्हटलं, दादा ही सर्वेप्रमाणे, हो सर्वेप्रमाणेच आम्ही दोघं एकत्रित बसून जे सर्वेने आले त्यांनाच तिकीटं दिली. 2 बदलायची होती. एक आपले बनसोडे, आपले विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं, ते हायवेला तिकडं टोल नाक्यावरच त्यांना घेराव केला. दादांनी मला तिकडं फोन केला, जयंतराव मी ते काल हे नाव सांगितलेलं ते आता बदललं तर चालेल का? म्हटलं चालेल. एबी फॉर्म तुमच्या आधी पोचलेत म्हटलं पुण्यात, त्यातलं कुठलं द्या म्हटलं, काय हरकत नाही. ठीक आहे म्हटले. मग आणखीन थोड्या वेळाने दुसरा फोन आला, कुठेतरी मराठवाड्यात बदलायचं आहे, बदललं तर चालेल का? सांगायचा मुद्दा मगाशी भास्करांनी सांगितलं, पक्षाच्या अध्यक्षाला सांगून त्याला पाहिजे ते त्यांच्या कानावर घालून निर्णय घेण्याची एक प्रचंड मोठी स्वभावाचं वैशिष्ट्य दादांचं आम्ही बघितलं. आणि मला आठवतं एकदा संघर्ष यात्रा काढली, काँग्रेस पक्ष 17 जण निलंबित केली, भास्करांना निलंबित केलं, आमचं संग्राम जगतापी त्यात आहे, असे 16-17 जण निलंबित त्यावेळी झाले. मग संघर्ष यात्रा निघाली. संघर्ष यात्रेत राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते, सगळी बसची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांची, जेवणाची सगळी व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही फक्त बसमधले प्रवासी असायचो. दादा म्हणायचे, हे राधाकृष्ण विखेलाच आपल्याकडे एकदा खेचला पाहिजे, जयंत हे किती चांगली व्यवस्था करतो बघा, खेचला पाहिजे म्हणजे आपल्याकडे आणला पाहिजे. जे ताकद ज्याची आहे, काम ज्याचं आहे, त्याचं रिकग्निशन करण्याचा त्यांचा एक वेगळा स्वभाव होता. आणि सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे सगळ्या जिल्ह्यात आम्ही त्यावेळी प्रवास केला. आणि दादांचं त्या काळातलं वैशिष्ट्य असं की मगाशी सांगितलं तसं वेळेवर सगळ्यांच्या आधी बसमध्ये जाऊन बसणार, सगळ्यांच्या आधी रेडी होणार. त्यामुळं वेळेचं भान त्यांच्यासारखं कधी नसायचं.
मी शेवटी त्यांना सांगायचो मला जरा अर्धा तास आधीची वेळ कळवत जावा, म्हणजे 8ला यायचं तर 7:30ला कळवा, मी 8ला पोहोचत जाईन. असं मला सांगतच जाऊ नका 8 आहे म्हणून 7:30च सांगा. कारण त्यांचा आणि माझा टाईम कधी वेळेवर एका वेळी कायम वेळेवर प्रचंड जायचे ते. इथं आम्ही बसायचो विरोधी पक्षामध्ये, त्यावेळी सगळे कामकाज संपल्यानंतर त्यांचे स्वतःची व्यक्तिगत कामं काढून बसायचे ते आणि प्रत्येक बारीक लहान लहान आलेल्या पत्राला काय काय करायचं याच्यावर सूचना लिहायचे. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड वचक होता. मला खात्री आहे की दादा जर आज आपल्यात असते पुढची 15-20 वर्ष तर नक्की दादांची क्षमताच एवढी होती आणि ॲक्सेप्टेबिलिटी एवढी होती की दादा भविष्य काळात कधी ना कधीतरी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर नक्की बसले असते, याची माझ्या मनात कधीच शंका नव्हती. आणि त्यामुळं अलीकडच्या काळात माझा त्यांचा स्नेह फार जवळचा झाला होता आणि गेले